सर्वांना क्रांतिकारी जय भीम, नमो बुद्धाय. मी अरविंद नंदेश्वर. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं मनापासून अभिनंदन. मित्रांनो, आज या ठिकाणी अटल जिल्हा क्रीडा महोत्सव गोंदिया च्या वतीनं मौजा पवनी धाबे या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पवनी धाबेच्या वतीनं या ठिकाणी छोट्या छोट्या मुलांचे कबड्डी आणि खो खोचं आयोजन केलेलं आहे. तरी पण जास्तीत जास्त संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहून छोट्या छोट्या जे मुलांचे प्रोग्राम आहेत ते आपण सर्वांनी त्यांचा लाभ घ्यावा हीच विनंती. सर्वांना क्रांतिकारी जय भीम, नमो बुद्धाय, जय हिंद, वंदे मातरम, जय संविधान. काही वेळामध्ये या ठिकाणी जिल्हा परिषद केंद्रीय पूर्व प्राथमिक शाळा पवनी धाबे या ठिकाणी पाहुण्यांचं आगमन होत आहे. काही वेळामध्ये स्वागत समारंभाला सुरुवात होत आहे. जय भीम, जय भीम. आजच्या सन्माननीय पाहुण्यांनी विनंती करतो प्रतिमेच्या स्वरूपात असलेली विद्येची देवता शारदा माता दीप लावूया ज्ञानाचा, दीप लावूया ज्ञानाचा, प्रकाश पसरेल मानवतेचा, दीप लावूया प्रकाश पसरेल पावित्र्याचा, दीप लावूया आत्मतेजाचा, प्रकाश पसरेल साक्षात्काराचा, दीप लावूया सामर्थ्याचा, प्रकाश पसरेल विवेकाचा. हा विवेक सर्वांच्या हृदयात जगावा हीच भावना, हीच मनोकामना. या प्रतिमांच्या पूजनाबरोबर आपल्या समोर जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा धाबे टेकडी शारदा स्तवनपर एक नृत्य सादर करीत आहे. माता सावित्रीबाई फुले की, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की. त्याचप्रमाणे सन्माननीय पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी महाबली हनुमान यांचं सुद्धा पूजन करावं, माल्यार्पण करावी आणि अटल क्रीडा महोत्सवाचं जे ध्वज आहे त्याचं ध्वजपूजन आणि ध्वजारोहण सुद्धा करावं. आजच्या हे ध्वजारोहण आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्री यशवंतभाऊ गणवीर, माजी उपाध्यक्ष तथा सदस्य जिल्हा परिषद गोंदिया यांच्या शुभ हस्ते पार पडेल. सर्व सन्मान्य पाहुण्यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचाच्या समोरील जी जागा आहे सर्वजण आपापल्या जागेवर उभा असावं. तरी ते स्वागत मुलांनी आज हा भाग्याचा आला रंगाने सभा मंडप हा सुंदर सजला. सन्माननीय पाहुण्यांना मी विनंती करतो अटल जिल्हा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचा विजय असो, विजय असो.
दो एक साथ ऊंची आवाज में राष्ट्रगीत शुरू करेंगे। शुरू कर। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राणीबोला सन्माननीय पाहुण्यांना मानवंदना देत आहे। त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामपुरी सन्माननीय पाहुण्यांना मानवंदना देत आहे। त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येरवली सन्माननीय पाहुण्यांना मानवंदना देत आहे। आणि त्यानंतर
जिल्हा परिषद गोंदिया 17/2025 अंतर्गत केंद्र स्तरीय त्रिदिवसीय क्रीडा संमेलन केंद्र पौनी धामच्या वतीनं या ठिकाणी उद्घाटन प्रसंगी दौलत दुर्गा क्रीडागट या प्रतिमांचं विधिवत पूजन झालेलं आहे. शक्तीची देवता बजरंगबली, विद्येची देवता माँ शारदा माता, स्त्री शिक्षणाची जननी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, परमपूज्य बौद्धिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना मी कोटी कोटी नमन करतोय, अभिवादन करतोय. आजच्या या उद्घाटन प्रसंगी आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सौ आम्रपालीताई डोंगरकर मॅडम, सभापती पंचायत समिती अर्जुन मोर, या क्रीडा संमेलनाचे उद्घाटन झालेले आहे. असे या कार्यक्रमाचे उद्घाटक सन्माननीय इंजिनियर यशवंत गंभीर साहेब, माजी उपाध्यक्ष तथा वर्तमान सदस्य जिल्हा परिषद गोंदिया, ज्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन करण्यात आलेलं आहे. सन्माननीय परागजी कागदे साहेब, सरपंच गट ग्रामपंचायत पवनी, आजच्या या कार्यक्रमाच्या दीप प्रज्वलिका आदरणीय श्रीमती पपिताताई नंदेश्वर मॅडम, सरपंच गट ग्रामपंचायत पवनी, आणि या ठिकाणी समस्त उपस्थित यांच्या पुष्पगुच्छानं या ठिकाणी सन्मान केलेला आहे, पुष्पगुच्छानं स्वागत करण्यात आलेलं आहे. असं आदरणीय मंचावर उपस्थित यांच्या प्रतिमेस माझ्या विनम्र अभिवादन. मंचावर उपस्थित कार्यक्रमाच्या अध्यक्ष माननीय सौ आम्रपालीताई डोंगरकर, सभापती पंचायत समिती अर्जुन मोर, उद्घाटक माननीय श्री यशवंतजी गणवीर, माजी उपाध्यक्ष तथा जिप सदस्य गोंदिया, माननीय श्रीमती चंद्रकांताई भोवरे, आमच्या ग्रामच्या सरपंच श्रीमती पपिताताई नंदेश्वर, तसेच आमच्या शालेय समितीचे अध्यक्ष अविनाशजी पुराम, तसेच ह्या मंचावर तसेच माननीय हंसराजजी ढोके सर, तसेच दियाजी सर, बुधवार सर आणि मंचावर ज्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायला. तर मित्रांनो, वेळ अधिक झालेली आहे. जास्त न बोलता एकच सांगू इच्छितो, खेळ हा खेळाप्रमाणे खेळा, जेणेकरून एकमेकांचं मन दुखवलं नाही जाणार, याची आपण सर्वांनी दक्षता घ्यावी. तसेच ह्या अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचा उद्देश एकोप्याने खेळलं पाहिजे आणि खेळाबद्दल आपल्यामध्ये आपुलकी निर्माण झाली पाहिजे. आणि आपुलकीनुसार आपली ओळख पण सुद्धा आपल्या गावाच्या मुलांची होऊन जाते. तर हे एक चांगले प्रोग्राम आपल्या सरकारने राबवत आहे. तरी याच्या निमित्त तुम्हाला मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि आमची पहिली माता सावित्रीबाई फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कोटी कोटी नमन. माता देवी सरस्वती, शक्तीची पूजक बजरंगबली, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, सातत्य घटनेची शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तसेच आजच्या हा जो कार्यक्रम आहे अटल क्रीडा संमेलन, त्याचं उद्घाटन 3 डिसेंबर 2025 रोज बुधवारला पवनी या गावामध्ये ठेवलेलं आहे. आणि या उद्घाटन प्रसंगी लाभलेले पाहुणे जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष गणवीर साहेब, आमच्या पंचायत समितीच्या सभापती लाडल्या आम्रपालीताई डोंगरकर, तशाच पहिल्या प्रथम नागरिक श्रीमती
श्रीमती पतिताताई नंदेश्वर, सरपंच कोमल धाबे, उपसरपंच पदाधिकारी कापगते, माननीय अविनाश दिपुराम, विशेष अतिथी, व्यक्तिमत्वाचा आपलं शिक्षक हाच आपल्याला घडवू शकतो हे विद्यार्थ्यांना माहीत असेल. मला बोलावलं आणि माझा मान सन्मान केला. मी त्यांचं मंडळाचं आभारी आहे. जय हिंद, जय भारत. सरस्वती यांना माझा कोटी कोटी प्रणाम. ज्या स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, शिक्षणापासून वंचित होत्या, समाजामध्ये पुढाकार घेण्यासाठी सुद्धा वंचित होत्या, त्यांना पुढा आणण्याचं कार्य ज्यांनी हाताशी धरलं आणि स्वतः हाल अपेष्टा सहन करून आपल्या भारतातील सर्व स्त्रियांना एका छत्रछायेखाली आणलं, अशा आपल्या सर्वांच्या आदरणीय माता सावित्रीबाई फुले आणि आपल्या देशाला ज्यांनी स्त्री पुरुषांना समानतेचा हक्क दाखवून दिलं आणि सर्व बांधव, भारत देशातील सर्व बांधव हे एक आहेत आणि त्यांना एकजुटीनं आणण्याचं कार्य ज्यांनी केलं, असे भारताचे शिल्पकार, राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझं कोटी कोटी प्रणाम. शक्तीची देवता बजरंगबली यांना माझा प्रणाम. आज या ठिकाणी अटल क्रीडा संमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी उद्घाटक महोदय म्हणून लाभलेले आपले सर्वांचे लाडके आदरणीय यशवंतजी गणवी साहेब, माजी उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य गोठणगाव, की जेव्हा आम्ही लहान लहान होतो त्यावेळेस याच गावामध्ये 5व्या वर्गामध्ये असताना याच गावामध्ये माधवराव पाटील डोंगरवार यांच्या घरी वास्तव्याने होतो आम्ही 3 दिवस. आणि त्यावेळेस सुद्धा कबड्डीचे, खो खोचे टुर्नामेंट असेच व्हायचे आणि आम्ही हे लेकरं बसले त्या प्रकारचेच आम्ही सुद्धा बसायचं. आज आपण प्रथमतः शिक्षकांचे आभार मानायला पाहिजे की असे लहान मोठे कार्यक्रम घेऊन मुलांचा उत्तेजन, मुलांचा उत्साह वाढवण्याचं कार्य आपण सर्वांनी खेळावं अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो. या मंडळाने मला मान सन्मान दिला आणि आदरातिथ्याने या ठिकाणी आमचा सत्कार केला, त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि आपण नियमितपणे मला जो मान सन्मान देत असता या गावचे सर्व नागरिक, सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत आणि सर्व शाळेतील सर्व शिक्षक वृंद मला जो मान सन्मान देतात त्या सर्वांचा मी अत्यंत ऋणी आभारी आहे करतो आणि याच ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय भारत, जय शिवा. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्री, माता जिजाई, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत श्री गाडगे महाराज, संत तुकाराम, संत कबीर, संत चोखामेळा, क्रांती सूर्य, आद्य क्रांतिकारक वीर बिरसा मुंडा, विश्वरत्न बोधिसत्व, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारत भाग्य विधाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व थोर पुरुष ज्याने मानव जातीच्या उत्थानासाठी आणि उद्धारासाठी महानच काम केलेलं आहे त्या सर्वांना आणि त्यांचे विचारांना नतमस्तक होऊन मी त्रिवार अभिवादन करतो, नमन करतो, प्रणाम करतो. आज ह्या ठिकाणी आपल्या धाबेपवणी गावामध्ये केंद्र धाबेपवणी अंतर्गत अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे जे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे त्या प्रसंगी ह्या ठिकाणी उपस्थित ज्यांच्या अध्यक्षतेखाली हे कार्यक्रम पार पडत आहे असे आमच्या पंचायत समितीच्या सभापती सन्माननीय आम्रपालीताई डोंगरवारजी, पंचायत समितीच्या सदस्य चंद्रकलाताई ठावरेजी, सन्माननीय ह्या गावचे प्रथम नागरिक पपिताताई नंदेश्वरजी, उपसरपंच साहेब सन्माननीय पराबजी कापगते साहेब, मंचावर उपस्थित सन्माननीय त्यांनी आताच मार्गदर्शन केले असे सन्माननीय ढोके साहेब, अध्यक्ष मत्स्य सोसायटी इटियाडो, इथं उपस्थित सन्माननीय घनदेव सत्कार झालेले असा सर्व सन्माननीय आदरणीय मंडळी, आमच्या ह्या केंद्र नियंत्रण समितीचे सन्माननीय सचिव PM मेश्राम साहेब, केंद्राध्यक्ष गावळजी, सहसचिव बागळेजी, स्थानिक आलेले सर्व माझे विद्यार्थी, माझ्या भारत देशाच्या, माझ्या महाराष्ट्र राज्याच्या, माझ्या गोंदिया जिल्ह्याच्या, माझ्या अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या, पवनी धाबे केंद्राचा, माझ्या पवनी धाबे गावाचा, माझ्या गुरुजनांचा, माझ्या गुरुजनांचा, माझ्या आई बाबांचा,
माझा स्वतःचा विजय असो. व्हेरी गुड, छान. आपण छान मुले आहात. जिल्हा तुम्ही हा परिसराच्या जनतेने माझ्यावर उपकार केले, मला जिल्हा परिषद सदस्य निवडून दिले, माझ्या पक्षाने माझ्याकडे जिम्मेदारी दिली उपाध्यक्ष पदाची, आणि शिक्षण आणि आरोग्य ही खाती माझ्याकडे आली. त्यावेळी मला वाटलं की आपण हे स्वदेशी खेळोत्तेजक सुरू केलं पाहिजे, आणि त्या अनुषंगाने आम्ही आमचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि बाकीची सर्व मंडळी बसून हा कार्यक्रमाचे नियोजन केलं. अभिनंदन करतो. आणि ह्या ठिकाणी नवीन वर्ष आता काही दिवसात लागणार आहे. त्या नवीन वर्षाच्या आपण सर्वांना मी मंगलमय शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय भारत, जय संविधान. मध्ये वास करणारी विद्येची देवता माता सरस्वती, विद्येची दुसरी देवता की ज्या मायमाऊलीमुळे आज महिला आम्ही इथपर्यंत पोहोचलो अशा माता सावित्री, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, महामानव वीर बिरसा मुंडा, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्रातील सर्व थोर पुरुषांना तसेच महामातांना विनम्र अभिवादन करते. तो भाई देख सकते हो मेरे पीछे अभी इस साइड में कबड्डी हो रही थी, अभी इस साइड में और छोटे छोटे जो लड़के हैं उनकी कुछ कबड्डी या खो अभी उसका सामना होने वाला है कुछ देर में. तो भाई वीडियो को ज्यादा से ज्यादा शेयर कर देना भाई. आने का जो काम है जो हमारे मतलब जिला परिषद स्कूल के जो टीचर होते हैं उनका बहुत मेहनत लगता है भाई. तो वीडियो को ज्यादा से ज्यादा शेयर करना, चैनल पर नए हो तो सब्सक्राइब कर देना और लाइक करके कमेंट करके बताना आज के ये बच्चे जो है इनका आपको प्रोग्राम कैसा लगा. तुमची पहिले निघल ना, बाकी जायची नाही का. तू काय खावे रे, इकडे बघ, इकडे बघ. नड्डा खाले तर मग नाही बहुत नड्डे नको चालत जाईल. हाय कर रे, कोण आहे. काहून लाजून राहिली तू. तुझ्याकडे ठीक आहे, तुझ्याकडे येईल. बहुत भीड़ है भाई, यहाँ देख सकते हो ये गांव के लोग हैं, 5-6 गांव के बच्चे भाई लोग यहाँ मौजूद है. देख सकते हो गाँव वाले हैं अपने. बहुत भीड़ है यहाँ लगी. जय भीम सोयऱ्या. हे टीम तुमची हो का, तुमची टीम हो का. जिंकणे आहे रे का, जिंकाल ना. आता कबड्डी आहे का खो आहे. खो खो. तो ये कानोली वाले बच्चे हो भाऊ, बालू भाऊ.
आहेस का बाळू भाऊ? हाँ? बाकी बढ़िया आहे भाऊ, मजेत. विजय आपल्या पवनीचा होईल ना? पवनीचा विजय करू आपण. तू बोल वरता गेल्यावर बोल बोल पटाला उचल रे. तो गाइस देख सकते हो अभी यहाँ पे होने वाली है, मतलब ये बच्चे जो है अभी खो खो खेलने वाले हैं भाई, तो बने रहिए वीडियो में. आराम से खेल रहे, आराम से खेल रहे ना भाई, कर रहे शाबाश. लंबे रेस का घोड़ा कहाँ गए रे? अबे जाओ जोरन जाओ, बढ़िया दम देते हो. तुमने नाम क्या है? अरे वाह, बहुत बढ़िया खेल रहा है ये बच्चा जो है, बहुत बढ़िया खेला. और ये बिल्कुल ये जीतने वाले भाई, ये मुरली भाई का लड़का है भैया. ये लड़का आपका है क्या? आपका लड़का है ना? अच्छा, ये मुरली भाई का लड़का है भाई. ये लड़का जो है ना मुरली का है, बहुत बढ़िया खेला इसमें. तो ये बच्चे आपके है ना, आपके स्कूल के? मेरे. अच्छा, आपके साथ में कौन कौन है टीचर? ये है ना हमारे सब टीचर साहब है. ये हमारे राकेश जी चाकरेकर है. अच्छा, ये हमारे चंद्रशेखर जी एकदम बदराम साहब. अच्छा 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 अच्छा. शेंडे सर नहीं दिख रहे, कहाँ गए? हमारे सर है. अच्छा, और शेंडे सर कहाँ गए? शेंडे सर नहीं है. शेंडे सर कहाँ गए थे तुम? तुमको ढूंढ रहा था मैं वहाँ पे. साहब नमस्कार. टीम लाए क्या? टीम है ना अपने गांव की. अच्छा, गांव की टीम है, अपने बच्चों की. जीतेगी ना? क्या बोले? टीम अपनी जीतेगी ना पक्के में? चलो ठीक है, फिर मिलते हैं. ठीक है साहब. जय भीम. जय भीम. जय भीम. जय भीम सर. वो गाड़ी को कवर हो गया. बाड़िया, ए बाड़िया, आयस करे.
माध्यमिक मुले कबड्डी पौर्णिदानी वर्षे धावचक्री या झालेल्या सामन्यामध्ये पौर्णी या वर्गाचा नवोदय विजय झाला. विजय चमूचं अभिनंदन आणि चमू शिक्षकांचं सुद्धा या ठिकाणी